हॅलो हाय नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजचा रूटीन ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करताय, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर आज मला बनवायचे आहेत मिरची पावडर आणि धने पावडर। यावर्षी ना वेळच मिळाला नाही उन्हाळ्यामध्ये धने पावडर आणि मिरची पावडर मसाले बनवण्यासाठी। तर एकीकडे मी स्वयंपाक करते आणि एकीकडे मिरच्या भाजून घेत आहे। मिरच्या मी 2-3 तासासाठी वाळवून घेतल्या होत्या, पण तितक्याशा वाढलेल्या नाही। मिरच्या अगदी स्लो गॅसवर भाजून घेत आहे मी। इथं अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि अर्धा किलो मिरचीसाठी 100 ग्राम काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। स्लो गॅसवर छान कडक होईपर्यंत भाजून घेत आहे। स्लो गॅसवरच भाजून घेत आहे, म्हणून एकीकडे चपात्या पण बनवून घेते। मिरच्या छान कडक होईपर्यंत भाजून घेतल्या। मिरच्या भाजताना मी 2 ते 3 थेंब तेलाचे पण टाकले होते। मिरच्या मोठ्या परातीमध्ये काढून घेतल्या। मिरच्या थंड होत आहेत तोपर्यंत धने पण भाजून घेतले। इथे मी अर्धा किलो धने भाजून घेतलेले आहेत। धने पावडरची टेस्ट आणि वाढवण्यासाठी मी त्यामध्ये अर्धा कप जिरं आणि 4 चम्मच मिरे घेतलेले आहेत। मिरे छान अशा पद्धतीने हलके भाजून घ्यायचे। भाजलेलं सगळं साहित्य थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरवर छान असं बारीक वाटून घ्यायचं। मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची। बघू शकता मस्त अशी पावडर झालेली आहे। मसाल्याचा सुगंध पण छान असा घरभर दळवळत आहे। अशाच पद्धतीने बाकी असलेले धने पण मी मिक्सरवर बारीक करून घेतले। मस्त अशी धने पावडर घरच्या घरी बनवून घेतलेली आहे मी। तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि खूप छान होते। तुम्हाला जर कधी कुठल्या भाजीला मसाला टाकायचा नसेल, ही धने पावडर टाकली तरी भाजीला खूप छान चव येते। आणि आमच्याकडे बघू शकता काय पाऊस चालू आहे, खूप जोरजोरात पाऊस येत आहे। धने पावडर दळून झाल्यानंतर थोडा वेळ थांबले, कारण की मिक्सरचं भांडं खूप गरम होते आणि त्यानंतर लगेचच मी मिरची पावडर बनवायला घेतली। मिरच्या बघू शकता अशा कडक झालेल्या आहेत, कडक भाजून घेतल्यात मी। मिरच्या जर अशा कडक उन्हामध्येच वाळवून घेतल्या तर भाजायची काही गरज पडत नाही, नाही भाजल्या तरी चालते। मिक्सरवर छान अशा पद्धतीने पावडर बनवून घेतली। मिक्सर चालू बंद करून मिरची पावडर बनवायची। लगातार जर मिक्सर चालू ठेवलं तर तो मिक्सर जास्त गरम होते। मिरची पावडरला रंगही खूप छान आलेला आहे आणि बघू शकता मस्त अशी बारीक दळल्या गेलेली आहे। मी दरवर्षी अशाच पद्धतीने घरच्या घरी मिक्सरवर मिरची पावडर, धने पावडर, मसाला बनवून घेत असते। यावर्षी उन्हाळ्यामध्ये बनवायला वेळच मिळाला नाही। यावर्षी उन्हाळ्यामध्ये लग्नांचे खूप ब्लाउजेस होते शिवायला आणि मसाला बनवू म्हणता पावसाळा लागला, पण बनवायला काही वेळच मिळाला नाही। तुम्ही मसाले बनवलेत का आणि तुम्ही घरी बनवता की बाहेरचे विकत घेता, बाहेरून बनवून घेता? कमेंट करून नक्की सांगा। आणि घरी बनवता तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही सांगा। मी तर नेहमीच दरवर्षीच घरीच बनवते। घरच्या मसाल्यांमध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर नसतात किंवा प्रिझर्वेटिव्ह नसतात आणि घरच्या बनवलेल्या मसाल्यांची, मिरची पावडरची टेस्टही खूप छान लागते। घरी बनवलेले मसाले थोडे जरी टाकले ना तरी भाजीला खूप छान चव येते आणि मार्केटमधले भरपूर टाकले तरी भाजीला तितकीशी छान चव येत नाही। वर्षभराचा साठवणीचा मसाला कशा पद्धतीने बनवायचा तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तोही व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मिरची पावडर आणि धने पावडर मिक्सरवर बारीक करून झाल्यानंतर थंड करून घेतले आणि मस्त असे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले। त्यानंतर थोडा वेळ टाइमपास केला। मोबाईलमध्ये थोडा वेळ टाइमपास तर करावंच लागते। त्यानंतर 8 ते 10 साड्या मला आज फॉल बिडिंग करायच्या। सर्व साड्या घेतल्यात। साड्यांमधले ब्लाउज पीस अशा पद्धतीने कट करून घेतले। साड्यांना कोस असेल तर तो कट करून घेतला। सरळ कट करून नाही घेतला तर पिको केल्यानंतर 1 साइड पिको लटकतो। साडीला फॉल बिडिंग कशा पद्धतीने करायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे। त्या व्हिडिओमध्ये मी नवशिक्यांसाठी भरपूर अशा टिप्स पण शेअर केलेल्या आहेत। पिको गोल येण्यासाठी, साडीला फॉल लावताना साडीला किंवा फॉलला झोल पडू नये त्यासाठीच्या अशा भरपूर टिप्स मी शेअर केलेल्या आहेत। तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही या आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देत आहात, एवढा सपोर्ट करत आहात, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद। तुमच्या भरभरून सपोर्टमुळे आज आपले 31,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। असाच भरभरून सपोर्ट करत राहा। नुकताच मी माथेरानचा ब्लॉग शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, तो तुम्ही बघितला की नाही कमेंट करून सांगा। मी आपल्या या चॅनलवर रेसिपी, ब्लॉग शेअर करत असते। तुम्हाला आणि कुठले व्हिडिओज बघायला आवडतील का कमेंट करून सांगा। कुठली रेसिपी बघायला आवडेल, कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील का
वन पीस, ब्लाऊज, घागरा. मी गेले 23 वर्ष झाले टेलरिंगचं काम करते, घरातूनच करते आणि माझं टेलरिंगचं काम खूप छान चालते. सिजनेबल दिवसांमध्ये भरपूर काम असते, म्हणून मग माझे व्हिडिओज लगातार येत नाही. मला शूट करायला वेळच मिळत नाही आणि शूट केलेले असले तर एडिटिंगला वेळच मिळत नाही. मी माझ्या चॅनलवर जुन्या साड्यांपासून खूप वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्यामधला कुठला पॅटर्न तुम्हाला बघायचा असेल तर तेही कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केलात तर त्या पॅटर्नचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेल. तसे तुमच्याकडे पिको फॉलचे, फॉल बीडिंगचे किती पैसे घेतात कमेंट करून नक्कीच सांगा. मस्त असा गोल गोल पिको झालेला आहे, बघू शकता. मस्त अशी फिनिशिंग मध्ये पिको होते. तुम्हाला जर टेलरिंग काम येत नसेल तर नुसतंच पिको फॉल करून पण तुम्ही बरेच पैसे घरच्या घरी कमवू शकता. पिको करण्यामध्ये आणि फॉल लावण्यामध्ये फिनिशिंग असली तर कस्टमर तुमच्याचकडे येतात. छान असा पिको आणि मशीनवर फॉल लावण्याचं काम पूर्ण झालं. आता हाताने तुरपाई करायचं काम आहे. तर ब्रेक घेतलेला आहे. मस्त असा शिरा बनवलेला. आज संचिताला संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये शिरा खायची इच्छा झाली, मग चहा न बनवता मी शिराच बनवला. मी पण थोडा खाल्ला, तिने पण खाल्ला. शिरा खाऊन झाल्यानंतर परत तुरपाईचं काम करायचं होतं, कारण की आज साड्या कंप्लीट करायच्या होत्या. शिरा खूप छान झालेला. परफेक्ट मेजरमेंट शिऱ्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. लगेचच साडीला मी तुरपाई करायला घेतली. वरच्या साईडने हात शिलाई करायची असते आपल्याला. साडी आणि फॉल अशा पद्धतीने नीट करून घेतला. कोस नसला पाहिजे, तिरपा नाही लागला पाहिजे फॉल. सुरुवातीला इथे एकसारखं करून 1 ते 2 पिन लावून घेते. तुम्ही जर नवीन असाल तर पूर्ण फॉलला पिन लावून घ्या, म्हणजे फॉल आणि साडी एक सोबत राहणार. पिन लावल्यामुळे साडी आणि फॉल सरकत नाही आणि फॉल फिनिशिंग मध्ये लागतो. मॅचिंग धागा सुईमध्ये टाकून घ्यायचा. साडीच्या साईडने अगदी बारीक शिलाई आली पाहिजे आणि वरच्या साईडने थोडीशी मोठी शिलाई आली पाहिजे. अशा पद्धतीने तुरपाई करत घ्यायची. फॉल लावायची चांगली प्रॅक्टिस झाली तर 20 मिनिटातच तुम्ही फॉल लावून रेडी करू शकता आणि दिवसाला 10 ते 12 साड्या आरामात पिको फॉल करू शकता. ह्या साड्या पूर्ण पिको फॉल करून आज मला कंप्लीट करायच्याच होत्या, कारण की मला साडीपासून वन पीस कट करायचा होता. तर आजच वन पीस कट करून ठेवणार आहे. मला जे पण कपडे दुसऱ्या दिवशी शिवायचे असतात ते मी आदल्याच दिवशी कटिंग करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पटापट शिवून होतात. साडीपासून खूप वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस शिवते मी. तुम्हाला पण जर कुठल्या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने मी पूर्ण फॉल लावून घेते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जेवढ्या साड्यांना फॉल लावून घेतला होता मी तेवढ्या साड्या सगळ्या तुरपाई करून झाल्यात. बघू शकता 7 ते 8 साड्या आहेत आणि तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. आता मला स्वयंपाक करायचा आहे. आज मी अंडा करी बनवणार आहे. अंडा करीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओही नक्की बघा. सोपी आणि झटपट रेसिपी आहे, लगेचच बनते, फार काही वेळ लागत नाही. इथं मी मस्त झटपट अंड्याची भाजी बनवली आणि बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी बनवली, कारण की एकाला मुलीला बाजरीची भाकरी आवडते आणि मुलाला ज्वारीची भाकरी आवडते. आमच्या घरी आम्ही संध्याकाळी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीच बनवतो. चॅनलवर जर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असाच भरभरून सपोर्ट करत राहा. व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला असाच भरभरून सपोर्ट करत राहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.